कोटी ब्रह्मांड नायक. भगवान श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या भवतारक पादुकांच्या रूपामध्ये कृष्णातटी औदुंबरा तळवटी येते, त्या मनोहर गुरुपादुकांच्या ठिकाणी नमस्कार करून त्यांचाच अंश अवतार सद्गुरु संत गजानन महाराजांच्या चरणी नमस्कार करून सर्व कीर्तनकार बंधू भगिनी, आपण सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते, साथीला बसलेले आणि श्रोत्यात बसलेले सगळेच साथीदार, सगळ्यांना नमस्कार करू. निमित्त कोणतंही असलं तरी कोकण म्हणजे संगीत आणि कीर्तन प्रिय. भगवन नाम संकीर्तन यामध्ये आपला काळ जावा. कलियुगातलं प्रखर साधन आहे. कलव केशव कीर्तनात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून इकडं प्रपंच सांभाळून आपण असं सार्वजनिक धार्मिक भगवंताच्या भक्तीच्या आनंदाकरिता कार्य करता, त्यामध्ये आजचं कीर्तन महाराजांच्या चरणी. परमेश्वरच परमदयाळू कृपेनं ज्या श्रवण कीर्तनाचं स्थान नवविधा भक्ती मार्गात आहे, महाराजच सेवा करून घेतात. देवतांना, सद्गुरूंना आणि संतांना अंतर्यामी म्हटलं जातं. अंतर्यामी म्हणजे तुमच्या आमच्या मनात काय चाललंय हे ओळखतात. आपल्याला वाटतं आपण काय करतोय ते कळत नाही, पण संतांच्या पासून लपत नाही. अगदी शब्द वापरायला नको, कृती सुद्धा कळवते. परमहंस परिव्राजकाचार्य जितेंद्रियांचा अग्रणी, ज्यांचं वर्णन केलंय, मेषं केशं सुशंभुं भुवन वनवहं मारहं रत्नरत्नम वंदे श्रीदेवदेवं सुगुण गुरुगुरुं श्रीकरंकंजकंजं मा मध्यम मत्तमर्भं भवदवसुवहं वासना सर्वसंघे मातपात सुतस्ते वहरहसी हरे देशिके शिष्य शिष्यम. काही भक्त मंडळी वाडीत महाराजांचं दर्शन घेऊन शेगावला जाणार महाराजांच्याकडे, समकालीन संत. वाडीमध्ये वाडीतली पुजारी मंडळी थोरली स्वामी महाराज म्हणतात. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी, त्यांचं दर्शन घेतलं आणि सहज महाराजांना म्हणले आम्ही शेगावला चाललो. थोरल्या स्वामी महाराजांनी एक नारळ घेतला आणि दिला, माझ्या मित्राला द्या, म्हणजे कोणाला, गजानन महाराजांना. शेगाव कुठं आणि नरसोबाची वाडी कुठं, 700 किलोमीटर अंतर आहे. मनुष्य अजून तयार व्हायचा असतो, मनाची शुद्धी व्हायची असते. त्यामुळे परमार्थात भक्तीत असला तरी हेलकावे खात राहतो. संकल्प सोडला तरी प्रसंग आल्यानंतर आपल्या मनानच करतो. कारण म्हण एकच आम्ही वापरतो, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तो नारळ घेऊन निघाले. अंतर जास्त होतं, वाटेत काही चिवडा पोहे होते, काढले खायला. ती पोहे चिवडा काढले खायला आणि कोरडं वाटतंय जरा.
जरा मऊ करूया. काय करायचं? खोबरं पाहिजे. आणायचं कुठं? नारळ आहे की महाराजांनी दिलेला? संकल्प विकल्पात्मनम मनः, संकल्प विकल्पात्मकम मनः. संकल्प आणि विकल्प मन एकच आहे, दोन्ही आमचंच काम करत असतं. कोणीतरी म्हटलं तो महाराजांनी त्या महाराजांना द्यायला सांगितलंय. तिथं गेल्यानंतर दुसरा घेऊन नगाला नग नग तो बुद्धीच्या निर्णयानं असे आम्ही कितीतरी सत्पुरुष संत गुरूंच्या पुढे असे त्यांनाही शेंडी लावायचे प्रकार करतो. पण अंतर्यामी म्हणजे काय? तो वाटेत नारळ फोडला, त्याचं पाणी त्यावर शिंपडलं, खोबरं खाल्ले. शेगावमध्ये पोचल्यानंतर दुकानात दुसरा नारळ विकत घेतला आणि महाराजांच्या समोर आली. यांच्याच मंदिरात आपण त्यांचं चरित्र पोथी वाचत असाल, लीला चरित्र, गजानन विजय. अवली अवतार आहे. तुमच्या आमच्या बुद्धीच्या बाहेरचं काम आहे. दंभ कुठून सुरू होतं? मी जसा आहे तसा नाही दाखवण्यातच जन्म जातो, किंवा नाही तसा आहे दाखवण्यात. यांचं आहे ते उघड आहे म्हणून उष्ट्या पत्रावळीमध्ये प्रगट झाले. माता पिता जन्मस्थान काही नाही. का? आमची वरची टरफलं काढायला येते, जळमट काढायला. अमुकच म्हणजे कर्म, अमुकच म्हणजे ज्ञान, अमुकच म्हणजे तप. मी माझी चौकोन मांडत असतो माझा, आणि त्याला विश्व म्हणत असतो. आमच्या संभाजी भिडे गुरुजींना एका पत्रकारानं प्रश्न विचारला, ब्रह्मांड केवढं आहे? ते म्हणाले, तुमच्या मेंदू एवढंच तुमचं ब्रह्मांड आहे. महाराजांच्या पुढे नारळ दिला आणि सांगितलं वाढीहून आलोय, आणि महाराजांनी दिलाय. आता ते काय वराडातली विदर्भातली शिवी द्यायची आपल्याला माहिती आहे. आमच्या जिव्हेला अधिकार नाही बरं का. त्यांनी सांगितलं, माझ्या दोस्तानं दिलेला नारळ फोडून खाल्लात वाटेत, आणि दुकानातलं विकत आणून देतात, मला त्यानंच दिलेला आणा. सांगण्याचं कारण, परमेश्वर हा परमगुह्य विषय आहे. तो संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथी. ज्या महाराजांच्याकडे कीर्तनाला ज्यांच्या कृपेमुळे उभा आहे त्या परमहंस परिव्राजकाचार्य महाराजांच्या पायाला नमस्कार, आणि ज्यांच्या पुढे पाठवले त्यांना नमस्कार. दोघांचं चरित्र थोडक्यात सांगून पुढे जायला. भगवान शंकरांच्याही शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. मन राम रंगी रंग. अशा भगवान शंकरांची अवस्था अशी आहे की प्रतिकूल, की ज्या ठिकाणी कोणतेही सुखकारक नाहीये, सगळीकडे हिम बर्फ. चित्रात बघायला बरं वाटतं. जम्मू काश्मीरला, अमरनाथला, मानस सरोवर यात्रेला गेलेल्यांचे फोटो बघायला बरे वाटतात. तो बर्फातले तिथं जाऊन राहायचं म्हणजे कैलास. यात्रेला जातानाच पहिल्यांदा आम्हाला सगळं चेकअप करावं लागतं, आणि पायथ्याला ओके म्हटलं तर वर जायला मिळते. पण ज्या ठिकाणी नित्यवास भगवान शंकरांचा आहे, म्हणून कैलास राणा, कैलास राणा. नित्य ज्यांचा कैलासासारख्या अत्यंत दुर्गम स्थानी, काय म्हणतात त्याला, प्राणवायू कमी. इकडे जर 25 किलोमीटर चाललो तर 5 किलोमीटर मध्ये तिथली ऊर्जा संपते. तिथं सांगतात त्या प्रमाणात खावं प्यावं लागतं. अशा कैलासावरती नित्य वास करायचा ते देवाधिदेव महादेवांचंच काम. म्हणून कैलास मानस सरोवर यात्रा कोणाची पूर्ण झाली की गावात आल्यावर हार घालतात. का? परत आली, कधीतरी जातो म्हणून हार घालतात. तो वरचेवर कैलासावर जातो का? वरचेवर गेलो तर वरचेवरच.
कैलास. महादेव महादेव का? कारण भगवान शंकर ज्या ठिकाणी तिथं आम्ही राहू शकत नाही. मनुष्याला देहाच्या बाबतीत आराम लागतो बरं का. सध्याचा शब्द कम्फर्ट. कुणाच्या लग्नाला गेलो किती तक्रारी हो. काय असतं, माणसाला आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी ऍडजस्ट करून घ्यावं असं असतं. दुसरीकडे गेला की त्याची यादी सुरू होते. हेच नव्हतं तेच नव्हतं. इकडे संतांचे जीवन पाहिलं तर आमच्यापेक्षा फार कठीण आहे. पण सर्व सुखाचे आगर बाप रखोमा देवी बरोबर. भगवान शंकराने विचारलं, बर्फामध्ये दिगंबर मूर्ती, बरं गळ्यात काय बकोळीच्या फुलांचा हार आहे? सर्प आणि व्याळ. झोपायच्या खोलीत फक्त वळवळलेलं असं वाटलं. सगळं सहकुटुंब अंगणात झोपतात रात्री. काय म्हटलं, थंडीची बाहेर नाही, जर हवा चांगली आहे म्हणून झोपतोय. पण ज्यांच्या गळ्यामध्ये नित्य व्याळ, अवतीभोवती पिशाच्य आणि भूत वेताळ. शंकरांचा रोल करायला फार चांगला आहे नाटकामध्ये. सगळं खोटं असतं बरं का. त्याला म्हटलं तुमचा हुबेहूब प्रयोग व्हावा म्हणून तुम्हाला भस्म आणलंय ना, ताजं आत्ताच स्मशानात आणलंय, लावून घेऊ का आम्ही. गळ्यामध्ये तो लाकडीत सर्प असतो, रबरी, तरी पण गाता गाता ताणणार, हल्ला की भीती वाटते, वळला खराय का काय. शंकर व्हायचं कठीण आहे बरं का. मला सांगायचं एवढंच की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान शंकर गंगाधर आहेत, फणीधर आहेत. नावं बरी वाटतात पण कठीण आहे सगळं झेपायचं. पण तरी त्यांचं नाव सदानंद. चेहऱ्यावरती सदानंद, महानंद, पूर्णानंद, निर्मलाय, निर्मदाय, निरहंकाराय, निर्द्वेषाय, निष्पापाय, निष्कलंकाय. शिव म्हणजे काय? शुद्ध. अशा भगवान शंकरांच्या शिवाय कोणाचा दृष्टांत आहे हो? तुम्ही अशा परिस्थितीत समाधानी सदानंद कसे असता? जरा आमचा कार्तिकात पाऊस पडल्यानंतर कपाळावर आठी येते, थंडी वाढली तरी कपाळावर आठी. माणसासारखा उलटा प्राणी नाही. पाऊस पडला किती पडतोय, पडला नाही कधी पडणार आहे, संतुष्टच नाही, रडतंय सारखं. आणि भगवंताला कोण आवडतो? संतुष्टो येन केनची. लागतं आणि भागतं, दोन शब्दात गीता आहे. ज्याला लागतं म्हणायची सवय त्याचं कशात भागत नाही. 100 कोटी महिन्याला मिळाले तरी भागत नाही, लागतं सारखं. आणि ज्याला भागतं म्हणायची सवय आहे ते तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ, मीराबाई, टेंबेस्वामी महाराज, गजानन महाराज. भागतं, संतुष्टो येणं केली, त्याला काही लागत नाही. अशा भगवान शंकरांना देवी विचारतायत, तुम्ही आनंदात कसे असता? आनंदात कसे असतो ते म्हणजे समर्थांच्या जरा पदाकडे पहा. राम गावा राम ध्यावा. ज्या महन्मंगल रामांच्या पवित्र नामाचा परिणाम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम. भर्जनम भवबीजानां मर्जनम सुख संपदां तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जनम. सगळ्यांना आराम पाहिजे. राम ही सगळ्यांचा पूर्ण आराम आहे. प्रपंचामध्ये सगळी स्वल्प विराम बरं का. लॉकडाऊन संपलं, जरा उद्योग सुरू झाला, मिळकत सुरू झाली, स्वल्प विराम. नवीन काहीतरी वस्तू आणली, स्वल्प विराम. पूर्ण बरं वाटलंय का हो? असं वाटलंय का की यावेळी फार चांगला म्हणजे वस्तू मिळाली, कपडे दागिने मिळाले, आता जन्मभर काही मिळालं नाही तरी चालेल, असं ज्यांना वाटलंय ते महाभाग्यवान. मला तरी अजून वाटलं नाही. हे झालं की उद्या पुन्हा कुठं आमंत्रण आहे काय असं मला वाटतं की. हे सगळे स्वल्प विराम आहे. पण पूर्ण विराम आहे तो म्हणजे श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. देऊळ गाजतं आणि कीर्तनामध्ये जरा बरं वाटतं तुमचा आवाज आल्यावर बरं का. माझं तुमचं काहीतरी भांडण असल्यासारखे गप्प बसू नका, अवघड चेहरे करून. कीर्तन आहे ना, त्यांना नमाज पडायला रस्ता पुरत नाही. व्हॉट्सअपवर रागवून काय उपयोग आहे धर्माच्या बाबतीत? आपल्या मंदिरातून गाजायला नको का? फक्त पोस्ट करायची फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, योगी आले, मोदी आले, आम्ही घरातून बाहेर पडणार नाही. रागवू नका.
आवाज कदाचित येत असेल, मला इथंपर्यंत येत नसेल, पण एकदा सगळ्यांच्या मोकळ्या गळ्यानं पार्वती पते गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। समर्थांचा अभंग राम गावा राम ध्यावा हा अभंग अनेक गायकांच्या मुखातून ऐकतात। सगळ्यांचं सत्पुरुषांनी संतांनी आदेश आणि आमच्याकरता मनुष्यत्वाचं सार्थक करण्याकरता परमध्येय सांगितलं, विष्णोर्यत परमं पदम। हा रक्ता मांसाचा मलमूत्राचं भांड आहे देह म्हणजे। आपण स्वयंपाकघरातला स्वयंपाक सगळं आवरल्यानंतर भरून ठेवतो, पण किती तास? 3 तास टिकतं म्हणून फ्रीज मध्ये ठेवावं लागतं। पण 3 तासानंतर अन्न विटतं, मग तेच अन्न वाटीतलं ताटातलं पोटात गेलंय, विटायचं काळ तोच आहे हो। कीर्तनामध्ये मर्यादा आहे बोलायला, म्हणून मनुष्याला किती घर चांगलं बांधलं एकत्र आली तरी स्वच्छतागृह आधी लागतं। गाईचं म्हशीचं शेण सोहळ्यात चालतं, काय खातात चरायला सोडल्यावर? मनुष्य काय काय खातो? मेनू कार्ड 200 पदार्थ असतात, माणसाच्या कातड्याचाही उपयोग नाही, म्हणून म्हटलं कीर्तनात मर्यादा आहे। मग 3 तासानंतर जे अन्न विटतं त्या अन्नानं वाढलेला रक्त मांसाचा देह तो येणार तसा जाणार। तनुचारे नसे भरवसा बुडबुडा जसा उठे फुटे फटकन, दासगणू महाराज म्हणतात। ही आली झुळूक वाऱ्याची, पण याने काही करायचं ठरवलं तर तो याच नष्ट होणाऱ्या देहाचं इष्ट करू शकतो। नरका नारायण जीव ब्रह्म, जीवातून शिवमय होऊ शकतो। त्याला उपाय समर्थ सांगतायत, कलियुगामध्ये वाणीनच त्याला जोडायचंय। राम गावा राम ध्यावा जीवीचा विसावा। बाकी ठिकाणी आराम मिळाले असं वाटतं, पण तात्पुरतं आहे। सगळे स्वल्प विराम आहेत, पूर्ण विराम आहे तो भगवान श्रीराम। म्हणजे या देहाची व्यवस्था करताना देह प्रेत योनीतून पुढं, त्यातून पुढं, त्यातून पुढे, शेवटी कुठं? विष्णू पदापर्यंत नेतात। म्हणून पितृ पंधरवड्यामध्ये संवत्सरिक श्राद्धामध्ये त्या देहाच्या आत 3 वेष्टनामध्ये आलेल्या जीवाला रामतत्वाला औषध्या पुन्हा तिथून येण्याकरिता चतुर्भिश्च द्वाभ्याम पंचभिरेवच भूयते च पुनर्द्वाभ्याम समे विष्णु प्रसीदतु। भगवान गोपाल कृष्ण महाराज की। म्हणून विष्णुर्यत परमं पदम, ओम केशवाय नमः सुरुवात आणि शेवटी ओम विष्णवे नमः। सगळे यज्ञच आहे। कीर्तनालाही यज्ञ म्हणतात की नाही, भोजनाला यज्ञ म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्या ज्ञानेश्वरी अमृतानुभव विरहिण्या सगळे जे शब्द पांडुरंग रूप ब्रह्म आहे त्याला आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे। तसं काही जण जीवन सुद्धा यज्ञासारखे आहुती घालतात। मग ते अध्यात्मातले असो, धर्माकरता असो, देशाकरता असो, देवाकरता असो, पण आहुती घालतात का नाही? तसं अथते इति जशी संतांची, सत्पुरुषांची, सद्गुरूंची, देवतांची चरित्र आहेत, गुरूंचं गुरुचरित्र, गजानन विजय, साई लीला, स्वामी समर्थांच्या लीला, हे अथते इति चरित्र आहे। एखाद्यानं समाजात काही असं कार्य केले की त्याचाही सन्मान सत्कार, त्याचंही चरित्र गायलं जातं। चरित्र गायलं जातं याचा अर्थ त्याचं जे चांगलं आहे त्याचं चरित्र गायलं जातं। भगवान शंकर म्हणाले आम्ही राम राम करतो, देवी म्हणाले पण कसं शक्य आहे? तुमचा आनंद कसा काय टिकत नाही, हलत कसा नाही? बर्फामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदात असता, बरं तुमच्याकडे काय रत्न खचित ते सगळे विष्णूंच्याकडे काम, तिरुपती बालाजी श्रीमंत रत्न खचित भगवान विष्णू,
12 ज्योतिर्लिंग आहेत, गावागावातून शिव मंदिर आहे. काही मंदिरांना दरवाजा सुद्धा नसतो. काय चोरायला आहे काय? भगवान शंकर म्हणजे साधं काम आहे. बरं, देणारे सुद्धा बघा, 12 ज्योतिर्लिंगाची बातमी ऐकली का 5 कोटीचा मुकुट दिला, सगळं तिकडच विष्णूना. तो आधीच 9 कोट नारायण, पद्मनाभाचे सगळे दरवाजे उघडले नाहीत, पण भगवान शंकर एकटे दिगंबर मूर्ती, काही लागतच नाही त्यांना. पण तरीही म्हणाले मला जीवीचा विसावा मिळाला. कसा? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. शंकरांना जर आराम मिळतोय तर आम्ही विचार करायला नको. समर्थांनी कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. मारुतीराय रामांच्या भजनात दंग होण्याकरिता आपल्याला परम भाग्यवंत समजतात की जे नर नव्हे वानर रामांच्या वरती त्यांचं प्रेम आणि भगवत भक्ती बघून मुकुटमणी संतांचा तुकाराम महाराज मारुतीरायांना प्रार्थना करतात. शरण शरण हनुमंता तुझ आलो राम दूता, शरण शरण हनुमंता तुझ आलो राम, शरण शरण हनुमंता तुझ आलो राम दूता, आलो राम दूता तुझ आलो राम. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मारुतीरायांना तुकाराम महाराज प्रार्थना करतायत, भक्तीच्या वाटा सांगा मला. सुभट म्हणजे त्यामधले वेदवीत. अशा मारुतीरायांचं सुद्धा गायन चालतं. श्रीराम जय राम जय जय राम, राम गावा राम. जीवीचा विसावा म्हणजे सगळ्यांना आराम पाहिजे ना. विठोबांना दप्तरदारांचा एक श्लोक ठेवतो आणि पूर्वरंगात. श्रांतोसी चेत संस्कृती तीव्रतापता, रामं घृताकारं उपेहि सत्वरं. रस्त्याने एकटं कासावीस झालेला उन्हात, सावली नाही, पायालाही तापतंय, डोक्यावरती तापतंय, घाम धारा वाहताय आणि अशा त्याला जरा विश्रांती पाहिजे. कोणीतरी सांगितलं जरा पुढे जा आणि डाव्या बाजूला वळ. सीतान्वितम मारुतपूत सेवितम पलाश संघात समृद्ध विक्रमम. महाराजांच्या या श्लोकामध्ये 2 अर्थ आहेत. असा उन्हानं तापलेल्या बागेकडे जायला सांगितले. बाग आहे, उद्यान आहे. श्रांतोसी चेत, शांत, तुला गारवा पाहिजे ना, विश्रांती पाहिजे ना. चेत म्हणजे त्याकरता चेष्टा प्रयत्न करतोयस ना, जा. संस्कृती तीव्र तापतः, फिरून फिरून तुला जरा तापलंय, कासावीस झालाय. रामं घृताकार, आरामाकरिता त्या ठिकाणी उद्यान आहे, बाग आहे. तिथं काय मिळेल? सीतान्वितम, सीत, छान थंडगार वाऱ्यानं युक्त आहे. आणि मध्येच बसल्यानंतर मारुतपूत सेवितम. मारुतपूत म्हणजे वायू, वाऱ्याची गोड झुळूक. सोसाट्याचा वारा वेगळा आणि कासावीस झाल्यानंतर एक वाऱ्याची झुळूक येते, त्यात गारवा असतो का नाही. पलाश संघात, पळसादी सगळ्या वेली झाडं सगळ्या फुलांनी युक्त आहे. मंजूळ असा पक्ष्यांचा आवाज आहे. तुला आराम मिळेल. समृद्ध विक्रम, पक्ष्यांची ये जा सुरू आहे. हा लौकिकानं शरीराकरता सुखाचा आराम. आणि विठोबाई आणि दुसरा श्रांतोसी संस्कृती तीव्रतापता. संस्कृती म्हणजे संसरण. आपण कीर्तनामध्ये आम्ही वर्णन करतो आणि आपण सुद्धा अनेक ठिकाणी ऐकता. संसरण, पुनरपी जननम पुनरपी मरणम. या येणं जाणं याला जर तू वैतागला असशील, तीव्र तापता रामं घृताकार, श्रीरामांच्या चरणी जा. महादेव त्यांचा अंश महारुद्र ज्या रामनामामध्ये आराम मिळवतात. इथं काय आहे? सीतान्वितम, वामांकी सीतामयी, आदिशक्ती आदिमाय आहे. शक्ती आणि शक्ता दोन्ही आहेत.
मारुतपूत सेवितम, वायुपुत्र मारुतीराय ज्यांच्या पायाचं चरण क्षालन करतायत, अखंड ध्यान करतायत. पलाश संघात, पल म्हणजे मांस, त्याच्यावरती अशन म्हणजे जगणारे राक्षस, समृद्ध विक्रमम, त्या सगळ्यांच्या कुळांचा नायनाट करणारे, अशा ज्यांचा पराक्रम आहे. कोदंडधारी श्रीराम, राम गावा राम ध्यावा. नाहीतर रामांचं नाम आहे, नरदेह प्राप्ती होते, संत संगती, गुरु आश्रय मिळतो. तरी जन्म मृत्यू सुरू असेल तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती भावे भजित, किती भावे भजित, किती भावे भजित, किती भावे. कालचा आवाज गोड होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कालच्या गोड आवाजात आत्ता आराम मिळाला. कष्टे विण फळ नाही. भगवान श्री रामरायांचे उपासक आहात. महाराजांच्या ठिकाणी सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम भजन केला जातो. राम म्हटल्यानंतर काय आराम मिळतो आपण त्याचा अनुभव घेणार आहे. आजचा दिवस माझ्याकडे आहे. भगवान श्री रामराय आणि जानकी मातोश्रींच्या राम जीवीचा विसावा याच्याकरता पूर्वरंगात थांबतो. मूळ पद घेतो, नामस्मरण करूया.
आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजात गजर करू.